आपकी अदालत मध्ये सुपरस्टार हेमा मालिनी यांच्यावर आरोप आहे की या खूप लवकर नाराज होतात. हे खरं आहे की अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला राग जरा लवकर येत असतो, जर त्यात परफेक्शन नसेल तर. परफेक्शन जर नसेल तर राग तर सगळ्यांनाच आलाच पाहिजे. आता जर राग येत नसेल तर तो बरोबर आहे ना. पण जो तुमचा भोळा भाबडा साधा सरळ चेहरा आहे, याला पाहून तर कधी वाटतही नाही की राग येईल तुम्ही तुम्हाला. घरी येऊन पहा जरा, मग माहित पडेल. You must know from my servants what they go through. फक्त सर्वंट्स. कारण मी परफेक्शनिस्ट आहे ना. So I drill them out. They have to be perfect in everything, whatever they keep things. तर हा ओरडा धरमजींना सुद्धा मिळतो का? कुटुंबातील सगळ्यांना, मुलांना, सगळ्यांना. जर मुलं व्यवस्थित आपलं डाएट करत नसतील तर तुमच्याकडून खूप ओरडा मिळतो. मुलांशी जरा प्रेमाने बोलावं लागतं, इतकं स्ट्रिक्ट नाही. मुलं आहेत. पण लहानपणी तुम्हाला सुद्धा ओरडा मिळत होता, जसं आता तुम्ही ओरडता दुसऱ्यांना. ओरडा खूप मिळत होता. माझी आई खूप स्ट्रिक्ट होती माझ्यासोबत. अँड आय एम व्हेरी थँकफुल टू हर बिकॉज ऑफ दॅट ओनली आय एम व्हॉट एव्हर आय एम टुडे. मग जेव्हा तुम्ही 5 वर्षांच्या होतात तेव्हा तुमच्या पायात घुंगरू बांधण्यात आले होते? माझी आई जी आहे तिची इच्छा होती की मी एक डान्सर बनावं, तर त्यासाठी जो मार्ग दाखवला पाहिजे सगळा बरोबर दाखवला त्यांनी. पण 5 वर्षाची मुलं एकदमच टोटली डेडिकेटेड डान्सर तर नाही बनू शकत. त्यांची खूपच वेगळी दुसऱ्या सोबत खेळण्याची, बाकी मैत्रिणींसोबत या सगळ्या इच्छा तर असतीलच. तर तशी होते मी. पण थोडे दिवस पुढे गेल्यानंतर आफ्टर मेनी इयर्स आय स्टार्टेड टेकिंग इंटरेस्ट इन डान्स. आणि हे देखील खरं आहे की पहिला सिनेमा तुम्हाला जो मिळाला, डायरेक्टर साहेब श्रीधर यांनी तुम्हाला रिजेक्ट केलं होतं. त्यांनी म्हटलं की हिचा चेहरा तर असा नाहीये की ही स्टार बनू शकेल. नाही, चेहऱ्याबद्दल तर नाही म्हटलं त्यांनी. मी खूप बारीक होते आणि त्यांना खूप प्लम्प हिरोईन हवी होती. सो मी ते नव्हते आणि मी फक्त 14 वर्षाची होते. सो यू कांट एक्सपेक्ट अ व्हेरी फॅट फिगर ऑफ 14 इयर ओल्ड गर्ल. मग तेव्हा Wow. खूप राग आला होता तुम्हाला त्यांचं म्हणणं ऐकून? नाही, राग नाही. इट इज इफ यू आर फेल्युअर इन समथिंग, दॅट इज अ स्टेपिंग स्टोन फॉर सक्सेस. तर मला वाटतं की मी सगळ्यांना हेच सांगेन की फेल्युअरमुळे कोणी घाबरलं नाही पाहिजे, कारण इट विल मेक यू मोर कॉन्फिडंट टू डू बेटर थिंग्स. तुम्ही एक know. असं उदाहरण आहात हम्म. ज्यांना पहिल्यांदा कोणीतरी फेल केलं तर तुम्ही सिद्ध करून दाखवलं की यश काय असतं. मी सिनेमामध्ये जेव्हा आले तेव्हा मला इंटरेस्ट नव्हता. खरं तर माझ्या आईला जास्त इंटरेस्ट होता की एक डान्सर तर बनले होते तोपर्यंत, आणि तिची इच्छा अशी होती की मी फिल्म्समध्ये काम करावं. पण त्यावेळी सिनेमाबद्दल काही शिकवण्यासाठी काही कॉलेज वगैरे काहीही नव्हतं. तर मला स्वतःहूनच करावं लागत होतं. तर मला थोडीशी भीती होती. देन आय पुट इन फुल 100% इंटू इट. बिकॉज ते जे डायरेक्टर होते त्यांना पसंत आलं नव्हतं. तर मला हे सिद्ध करायचं होतं की मी हे करू शकते. तुम्ही करून दाखवलं. पण ही गोष्ट खरी आहे की आधी जेव्हा जेव्हा तुम्ही फिल्मच्या सेटवर जात होता तेव्हा तुमची आई नक्कीच बरोबर असायची, तुमच्यावर पूर्ण लक्ष ठेवत होत्या त्या? आई सोबतच राहायची ही चांगली गोष्ट आहे, कारण माझी इच्छा ही आहे की सगळ्यांसोबतच असं व्हावं. कारण आईचं सोबत असणं गरजेचं होतं. बिकॉज आय वॉज व्हेरी यंग, व्हेरी इनोसंट. आय वॉज नॉट नोईंग एनिथिंग इनफ. सो ती नेहमीच माझ्यासोबत होते आणि गाईड केलं खूप सुंदरपणे. So I'm very thankful to her for being with me. Sometimes she used to be much more than what she should be. ही गोष्ट खरी आहे की कधी ते मी तुम्हाला सगळं नाही करत माझ्या मुलांसोबत. जेव्हा डायरेक्टर कोणता तुम्हाला इंटिमेट सीन करण्यासाठी म्हणत असायचे, हिरोचा हात पकडण्यासाठी म्हणत असायचे, तेव्हा आईच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला राग दिसून यायचा? नाही, आईला राग नाही यायचा. सी आपल्या परिवारातला कोणताही सदस्य अशा प्रकारचा सीन करण्याच्या वेळेस समोर बसला असेल कॅमेराच्या समोर, तर आर्टिस्टला तर खूपच ऑकवर्ड वाटतं. भलेही आई असेल किंवा भाऊ असेल किंवा कोणीही आपल्या घरातले सदस्य. इट इज व्हेरी ऑकवर्ड सिच्युएशन टू डू रोमॅन्टिक सीन विथ मॅन इन फ्रंट ऑफ युअर फॅमिली मेंबर्स. जेव्हा ईशा कोणता असा रोल करत असते, तुम्ही तिथे हजर असाल तर धूम मचाले धूम गाईल तर तिलाही त्रास होईलच. खूपच त्रास होईल. मी जातच नाही, मला माहिती आहे. कारण की मी जसे जसे अनुभव घेतले आहे मला माहित आहे काय अवॉइड केलं पाहिजे ॲज अ मदर.
हेही खरं आहे की एकदा तुमचं तुमच्या आईबरोबर खूप भांडणं झालं होतं. तुम्ही म्हटलं होतं की जर एवढं रोकटोक करायची असेल तर मी सिनेमाच नाही करत. मी घरी जाऊन बसून राहते. नाही रोख. अशी परिस्थिती तरी नव्हती. आय मीन मी काय बोलू? शी वॉज extremely fond of me. So she was guiding me so much की it used to be little more than what is मग necessary. राग आला जसा तुम्हाला राग येतो. नाही आला, राग नाही. मी म्हटलं की मग अ, अ, काय होत होतं, तिथे डायरेक्टरकडून बोलणं ऐकावं लागायचं आणि आय हॅव टू बॅलन्स बोथ माय मदर अँड डायरेक्टर. सो ती थोडी अवघड परिस्थिती व्हायची. आता कसं करता तुमच्या दोन्ही मुलींबरोबर? आता कसा बॅलन्स करता तुम्ही? खूप चांगल्या प्रकारे करत आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य स्वातंत्र्य आहे? दिलं पाहिजे एका पातळीपर्यंत, एका लिमिटपर्यंत आणि त्यांना माहीत आहे कुठपर्यंत स्वातंत्र्य आहे. दे आर फ्री टू डू व्हॉट दे वॉन्ट टू डू, बट ॲट द सेम टाईम दे इन्फॉर्म मी एव्हरीथिंग व्हॉट इज हॅपनिंग. जी तुमची इमेज राहिली आहे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये खूप कमी लोकांची अशी आहे 40 वर्षांपर्यंत 130 पेक्षा जास्त सिनेमे केलेत. त्यानंतरही कोणी तुमच्यावर काही बोट उचलू शकत नाही कधी. तुमच्याबद्दल कधी असं म्हटलं जाऊ शकत नाही की हेमा मालिनीने काही एक्सपोज केलं, काही अशा गोष्टी केल्या ज्या लोक पसंत नाही करणार. हे आजच्या जनरेशनमध्ये तुम्ही तेवढंच लागू कराल? काळ आता बदलला आहे, वेळोवेळेची गोष्ट आहे. आज आपण त्या प्रकारचा आपण ड्रेसअप केला तर आजची जनरेशन ते बसले आहेत, तरुण पिढी कदाचित त्यांना ते नाही आवडणार. सो वी हॅव टू हॅव द ट्रेडिशन ॲट द सेम टाइम विथ द मॉडर्न वर्ल्ड वी हॅव टू गो अहेड इन लाईफ. दॅट डझंट मीन मी असं नाही म्हणत आहे की यासाठी अंगप्रदर्शन करायचं आहे. आजकालच्या जितक्या पण हिरोईन्स आहेत, खूप चांगल्या प्रकारे स्वतःला मेंटेन पण करत आहेत. तर त्यांच्यासोबत त्या जे ड्रेसेस घालतात, तर त्या सुंदर पण दिसतात. खूप सुंदर दिसतात. सो इट शुड नॉट लूक वल्गर इफ इट इज लुकिंग नाईस ऑन देम. सो व्हाय नॉट? खूप साऱ्या लोकांनी हे असं म्हटलं की जेव्हा हेमा मालिनी येतील तेव्हा त्यांना नक्की विचारा की जेव्हा त्यांची मुलगी स्विमिंग कॉस्ट्युम घालून धूममध्ये उतरली होती तर त्यांना कसं वाटलं? तो जेव्हा सिनेमा बनला होता, तेव्हा डायरेक्टरने म्हटलं होतं की या प्रकारचा एक सीन आहे आणि मला वाटलं की ईशा वॉज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल इन दॅट व्हॉटेव्हर शी वॉज वेअरिंग आणि मला वाटलं इट्स ओके आणि फक्त काही मिनिटांसाठी होतं. तिलाही असं काही करायची इच्छा नव्हती फारशी. पण तुम्ही त्यांना त्याच प्रकारे ट्रेन केलं ज्या प्रकारच्या डिसिप्लिनमध्ये तुम्ही होतात, ज्या प्रकारच्या डान्सिंग डिसिप्लिनमध्ये तुम्ही होतात. हो, एका पातळीपर्यंत. माझ्या आईसारखं नाही, बट टू सम एक्सटेंट आय कंट्रोल देम, बट आय गिव्ह देम फ्रीडम. सी, आय एम ट्रायिंग टू बॅलन्स all the things what with my mother what I went through and then I want what I want to go through with my children. मी ऐकलंय की जेव्हा ईशाने जास्त खाणं सुरू केलं होतं, वजन वाढलं होतं, तर तुम्ही खूप ओरडला होता तिला. नाही. तिने स्वतःच वजन कमी केलं, मी काही नाही केलं. आईला तर नेहमी वाटत असतं की आपली मुलं छान जाड गुडगुडीत असावी, प्लम्प असावीत. लाईक माय Isha, when she was small baby, she was very, very nice and fat baby. She was very sweet. पण त्यावेळेस आईला तर चांगलंच वाटतं. पण मुलं जशी मोठी होतात त्यांना माहिती असतं की स्वतःची काळजी कशी घ्यायची असते. ईशाने पूर्ण आपल्या पद्धतीने व्यवस्थित तिची फिगर मेंटेन केली आहे. खूप वेळा तर मलाच शिकावं लागतं की थोडं इथून जाड झाली आहे मी, थोडंसं इकडून फॅट निघालाय, इथून दिसतंय ते, मी काय करू? सो शी विल टेल मी डू दिस एक्सरसाइज अँड यू विल फील बेटर. मी पुण्याच्या एका पेपरमध्ये वाचलं, या पेपरची कॉपी माझ्याकडे आहे. त्यात असं म्हटलंय की फिल्म 10च्या प्रीमियरच्या समारंभाच्या वेळी पुण्याच्या ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्समध्ये गर्दीमध्ये एका मुलाने ईशाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला होता, तर तिने असा ठोसा मारला त्याला की कधी नाही विसरणार तो. हे तर मी म्हणेल प्रत्येक मुलीने हे केलं पाहिजे. असं कोणी छेडेल तर असंच सोडून द्यायचं का? जे केलं ते बरोबर केलं तिने. तर तिच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. तिने जे काही केलं एक मुलगी म्हणून. पण ज्यामुळे कोणी आणखीन पुढे अशी हिंमत नाही करणार. तुम्हीही कोणाला कधी मारलाय? बघा ईशाने मारलं ते पब्लिसिटी झाली. कारण आजकाल जी मीडिया आहे खूपच प्रत्येक गोष्टीला बढावा देत आहे. त्यावेळेस इतकं नव्हतं. तसं मी पण खूप वेळा मारलंय. त्यावेळेस मी खूपच छान अशा बँगल्स घालत होते सोन्याच्या.
तर त्याला एक ठेवून दिली की बस. फक्त पब्लिकमध्ये जे त्रास द्यायचे त्यांना मारलंय की कधी कोणत्या हिरोची सुद्धा पिटाई केली ते मी तुम्ही? सिनेमामध्येच केली आहे बस. आम्ही ऐकलंय की खूप सारे हिरो तुम्हाला वेगवेगळ्या वेळी प्रपोज करत होते. कधी संजीव कुमार यांचं नाव येत होतं, तर कधी जितेंद्र यांचं नाव येत होतं. या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. मला वाटतं आता तुम्ही पुढे जायला पाहिजे. मग आजच्या जमान्यामधल्या कोणत्या हिरोचं नाव घेऊ मी? मे बी कदाचित तुम्हाला माहित असेल माझ्यापेक्षा जास्त. बरं, आपण जनतेला विचारूया. जर जनतेला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही थर्ड रो मध्ये. हेमाजी, 40 वर्षांच्या फिल्म करिअरमध्ये राज कपूर पासून ते अमिताभ बच्चन पर्यंत जवळपास सगळ्या फिल्म ऍक्टर सोबत तुम्ही काम केलंय. हो, केलंय. या करिअरमध्ये सगळ्यात जास्त ऍक्टर प्रोफेशनली ऍक्टिंग वाईज कोणी तुम्हाला जास्त इम्प्रेस केलंय? धर्मेंद्रजी सोडून. आय विल अगदी सुरुवातीपासून पाहिलं तर मी अमिताभ बच्चनजी यांचंच नाव घेईन. खूपच प्रोफेशनल आणि टोटल डेडिकेशन सोबत ते काम करतात आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला देखील मिळतं. म्हणून कदाचित बाबुलमध्ये जेव्हा तुमचा रोल छोटा करण्यात आला होता तेव्हा खूप राग आला होता तुम्हाला? नाही, मला राग नाही, कारण की बागबान सारख्या फिल्ममध्ये इतकं फुल फ्लेज रोल केल्यानंतर बाबुलमध्ये मला माझा रोल थोडासा लहान वाटला आणि असं वाटलं होतं की मी त्या परिवारातली सदस्य नाहीये, अशी एक फिलिंग आली होती आणि मी ती एक्सप्रेस केली. आणि हे जे पेपरमध्ये छापलं होतं माझ्याजवळ आहे. बाबुल सिनेमावर खूप नाराज आहेत हेमा मालिनी आणि बाबुलमध्ये खूप निराश झाल्या आहेत हेमाजी, आणि अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जीच्या भूमिकांवर जास्त केंद्रित केलं आणि तुम्हाला थोडं साईडलाईन केलं होतं फिल्ममध्ये. तो ती फिल्म आहे बाबुल, तर नॅचरली त्यांचंच असेल. पण जे मी एक्सप्रेस केलं आहे त्याला खूप जास्त आउट ऑफ प्रपोर्शन ब्लो अप करण्यात आलं आहे ॲज अन आर्टिस्ट आफ्टर वर्किंग इन बागबान. कारण सगळ्या लोकांनी मला विचारलं की इतकं चांगलं सगळं तुम्ही जे बागबानमध्ये केलं, आता यामध्ये इतका छोटासा रोल का केला? याचं उत्तर मला द्यावं लागेल ना. आता याचा अर्थ असा नाहीये की मी नाराज झालीये. आणि मला असं वाटतं की यावेळेस जर मी कोणतीही फिल्म केली तर त्यात फुल फ्लेज रोलच असावा. असा आईचा रोल करण्याची काही आवश्यकता नाहीये यावेळेस. तुम्ही म्हणत आहात की आजही जो रोल तुम्ही कराल तो हिरोईनचाच रोल करू शकता. हो, म्हणजे हिरोईन ऑफ माय एज जी मी या वयाची आहे, आम्हा 50+ सोबत देखील खूप साऱ्या कथा, खूप साऱ्या चांगल्या चांगल्या स्टोरीज देखील होऊ शकतात, हे मला म्हणायचं आहे. कारण पण आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर रोमॅन्टिक सिनेमा बनवायचा आहे तर फक्त टीनेजर्स आणि यंगस्टर्सला घेऊन बनवत असतात आणि इट इज पॉसिबल दोज काइंड ऑफ थिंग्स आणि मेनी अदर सो मेनी खूप साऱ्या सिच्युएशन्स आमच्या सोबत देखील होतात, त्यांच्या संदर्भात देखील बनवू शकतो. जसा अमितजींनी निशब्दमध्ये रोल केलाय. एक वृद्ध माणसाला 17 वर्षांच्या मुलीबरोबर प्रेम. जर असा रिव्हर्सल बनवला तर तुम्ही तयार व्हाल अशा रोलसाठी? मी नक्कीच करेन.